नक्कीच शिक्षण, कारण की शिक्षण प्रत्येकाला पुढे आणतं. तर मला असं वाटतं बेसिक शिक्षण ते मराठीतून नाही असू द्या, प्रॉब्लेम नाही. शिक्षण, सुविधा, वाहतूक आणि ट्रॅफिक कंट्रोल आणि स्वच्छता याच्या पलीकडे मला वाटत नाही की माणसाच्या काही बेसिक गरज आहेत. वाढलेला कचरा, वाढलेलं इलिगल मायग्रेशन आणि ईव्हीएम बद्दल मी यासाठी बोलतो की ईव्हीएम मध्ये चुका काढण्यापेक्षा बाहेरून म्हणजे जो प्रकार वाढला इलिगल मायग्रंटचा, मी स्वतः शिवाजीनगरच्या आसपासच राहतो, तर त्या इलिगल मायग्रेशन जे वाढलंय त्यांनी सुद्धा आहे ना आपल्या मतदानावरती खूप इफेक्ट होतो. ते सुद्धा भारतीयच असतील, पण काय होतं माहिती आहे का, लोकल व्यक्तींना आपलं मत व्यक्त करण्याचा एक प्रयत्न सुद्धा मिळत नाही किंवा त्यांना एक संधी मिळत नाही. चुकीचे नगरसेवक निवडून आले जातात आणि सर्व तर फायनली सगळे जरी एकच असले तरी आपला रिप्रेझेंटेटिव्ह जोपर्यंत तिथे जात नाहीये, त्यामुळे आपले प्रश्न जात नाहीत. आपले प्रश्न न गेल्यामुळे त्याचं निराकरण होत नाही. मला असं वाटतं की खरंच आहे की लोकांनी ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे. स्वच्छ प्रतिमेच्या माणसाला निवडून दिलं पाहिजे. पैसे कोण किती खाते आणि कोण किती वाटते, पण वोटिंग करताना मात्र आपल्या मनात असतं की आपल्या विभागातला कोणी एक व्यक्ती उभा आहे, त्या व्यक्तीला आपलं मत द्यायचं. तिथे जरी तुमच्या गळ्याला येऊन कोणी पकडणार नाही, तर चांगल्या व्यक्तीला निवडून द्या. मला असं वाटतं लोकशाही प्रबळ आहे, आपल्या सर्वांचं संरक्षण करेल आणि गरिबाचंही कल्याण होईल. ज्यातूनच मी आता प्रोफेसर झालो, कारण की मला खूप चांगलं शिक्षण मिळालं म्युनिसिपल स्कूलमधून. शिक्षणातूनच माणूस पुढे जातो, आणखी पलीकडे काहीच नाही. लोकांनी चांगल्या व्यक्तीला निवडून द्यावं आणि खरंच त्याचा फरक पडू शकतो. आपला माणूस निवडून येईल कदाचित. आपला माणूस निवडून गेला. नक्की नक्की महापौर आपलाच व्हावा अशी इच्छा आहे. महापौर आपलाच होणार. आणि आपलाच व्हावा, कारण की शेवटी मी पुन्हा एकदा सांगेल की भारतीय सर्व जरी असले तर प्रत्येक सिटीमध्ये, आता मी बँगलोरला आहे, तिकडे कन्नडा लँग्वेज प्रबळ आहे, तामिळनाडूमध्ये तमिळ प्रबळ आहे, मुंबईत प्रत्येकाने निवडून यावं, पण महापौर मराठी असावा. कारण की आपल्या ज्या प्रश्न आहेत, आपल्या ज्या इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, तोच माणूस समजू शकतो, मग तो कोणत्याही पक्षात